होणार. कमीत कमी तळेगाववाडी संघाला जर विचार केला तर 2 षटकामध्ये अगदी 30 धावा तरी मित्र म्हणून करायला हवेत, कारण मोठा संघ त्यांच्या समोर मोठं टार्गेट ठेवायला हवं. पण काय घडणार, काय बिघडणार, येणारा काळ आणि वेळ ठरवेल. पहिलं सत्र या ठिकाणी चालू. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिल्या क्रमांकाचे षटक घेणारा गोलंदाज प्रतीक पाटील. स्ट्राईकिंगला फलंदाज ऑन स्ट्राईक खेळतोय शार्दुल चौधरी. नॉन स्ट्राईकिंगला फलंदाज तन्वीर चौधरी आणि गोलंदाज प्रतीक पाटील. पहिला चेंडू गलीमधून ढकलला. पॉईंटच्या दिशेने चेंडू येतोय सीमारेषेला जवळ मध्ये. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. संघाचं अकाउंट ओपन केलं 2 धावेनं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलं 2 धावेनं शार्दूल या फलंदाजानं. पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या त्या म्हणजे गोलंदाज प्रतीक पाटील याच्या गोलंदाजीवर. खूप चांगला फलंदाज आहे. टेनिस क्रिकेट नेहमी खेळत असतो. त्याच्याकडे भरपूर अनुभव. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न होता. फर्स्ट स्लिपला चेंडू येतो. एकच धाव मिळते. एक्झिक्यूट केला होता चेंडूला. एका धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धापडकावर 3 असताना 3 धावा धापडकावर पहिल्या सत्र या ठिकाणी चालू आहे. करे और मरे अशी परिस्थिती आहे. कोण चॅम्पियन बनणार याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. शेवटचा सामना कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातो स्कोरलेसच्या दिशेनं. एकच धाव मिळते फलंदाज तन्वीर या फलंदाजाला. एका धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 4 या आकड्यावर. 4 धावा धाबळकावर. 2 षटकांचा खेळ. कमीत कमी 25-30 धावा जर जमवल्या तळेगाववाडी संघानं तर निश्चित तळेगाववाडी संघ परत येऊ शकतो. मात्र या ठिकाणी सुंदर गोलंदाजीचा प्रत्यक्ष पाहायला मिळतं. अतिशय चांगले चेंडू हाताळतोय गोलंदाज. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज प्रतीक पाटील याच्याकडे. प्रत्येक सामन्यामध्ये त्यांना सुंदर गोलंदाजी केली आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज प्रतीक पाटील याच्या माध्यमातून. हा चेंडू फाईन लेग रिझर्व मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. मात्र या ठिकाणी क्लीन बॉल होतोय तंबूच्या आसऱ्याला. मित्रमंडळी पाटील आहे. पहिला यश मिळतोय गोलंदाज प्रतीक याला शार्दूल चौधरीच्या स्वरूपामध्ये. प्रतीक पाटील त्याला मात्र फायनल रिझर्व मध्ये मारण्यासाठी गेला. जास्त ऑप्शनला निघाला होता फलंदाज शार्दूल. मध्ये प्रयत्न फसला आणि दांडी गोल केली होती म्हणजे गोलंदाज प्रतीक पाटील या गोलंदाजाला. ऑन स्ट्राईक नौका फलंदाज राहुल. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातो लॉंग ऑन रिझर्व मध्ये. एक सिंगल कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांना. त्या सिंगलला स्वतःचं खाते उघडलं राहुलनं आणि संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 5 या आकड्यावर. 5 धावा. शांत क्रिकेट पाहायला मिळतोय तळेगाववाडी संघाकडून खेळत असताना. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. पहिल्या षटकामध्ये धावा जमल्यात अवघ्या 5. सुरुवात नाजूक आणि केवळवाणी अवस्था झाली आहे तळेगाववाडी संघाची. मोठा संघ टेंगोली संघ त्यांच्या समोर अजूनही मैदानावर अष्टपैलू खेळाडू त्याच्याकडे ताकद षटकार चौकार मारण्याची. तो मात्र स्ट्राईक गेमला होता राहुल खेळते आपला वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. साथी फलंदाज खेळते आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. दोन्ही फलंदाज 1-1 धावेवर खेळतायत. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 2ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मोनिश पाटील. सर्व पाटील आहेत. आमच्या गावात देखील पाटील आहेत.
राईट मोर द विकेटनं मारा करतोय ठाकूर त्याचा गोलंदाज ओरपीट पद्धतीचा चेंडू होता हाफकर चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू होतो चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय 100% विरोध आपल्यातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मात्र या ठिकाणी थ्रो काय कलेक्ट करता आला नाहीये गोलंदाजाला त्याचा फायदा घेतला तो म्हणजे दोन्ही फलंदाजाने आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या शार्दूल आणि राहुल आणि तन्वीर या फलंदाजाला या 3 धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 8 या आकड्यावर पलेगाववाडी संघाचा विचार केला ना तर अगदी धावा खूप चांगल्या जमवतात तुमच्याकडे रनिंग अतिशय चांगली आहे फिटनेस चांगला आहे आणि जास्तीत जास्त धावा पळून करण्याचा प्रयत्न करतात डावखुरी आताचा गोलंदाजा मोनिश पहिल्या चेंडूवर 3 धावा खर्च केल्या तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या पलेगाववाडी संघाच्या सुरुवात चांगली झाली आहे दुसऱ्या षटकामध्ये अतिशय सुंदर फटका दुधारी तलवार पाहायला मिळते चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी बिग 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 षटकार जाते रणनीती तशी पाहिली तर आकडे मात्र या ठिकाणी चेंज होताना पाहायला मिळता होत्या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 3 धाव त्यानंतरच्या चेंडूवर षटकार त्यानंतरच्या चेंडूवर 2 धावा अतिशय हाणामारी करण्यास सुरुवात केली आता आक्रमण चढवण्यास सुरुवात केली आहे फलंदाज तन्वीर या फलंदाजानं मनीष गोलंदाजा डावखुरी हाताचा गोलंदाजा खूप चांगला चेंडू हाताला गेला टप्पा पडल्यानंतर जमिनी लगत राहिला चेंडू काही समजला नाहीये गुडलँड स्पोर्टवर चेंडू हाताला गेला गोलंदाज मोनिशनं आणि एका डॉट चेंडूची सांगता होती संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे संघाची धावसंख्या झाली आहे 1 बाद 16 धावा बॅटची लागून चेंडू जातोय पडम्या निघांमध्ये बंधन करीत गोळीच्या वेगाला सीमारेषे पलीकडे चार धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 20 या आकड्यावर चांगली धावसंख्या पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये सुंदर फटका पाहायला मिळतो टायमिंगचा फटका चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये बंधन करीत स्टँड अँड डिलिव्हर सी मारेसे पलीकडे बिग 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 षटकार
12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. चांगलं टार्गेट टोटल ओपन केली आहे ती म्हणजे तळेगाववाडी संघानं टार्गेट चांगलं सेट केलं मित्र म्हणून टोंबिवली संघासमोर दोन्ही फलंदाज मैदानावर रवाना होतात. टोंबिवली संघानं जो दुसरा गोलंदाज काढला होता तर थोडासा प्रयोग केला होता त्यांना प्लॅनिंग थोडीशी चेंज केली होती मात्र प्लॅनिंग त्यांची फसली गेली आणि धावा जमल्या दुसऱ्या षटकामध्ये तळेगाववाडी संघानं जवळपास धावा त्याने खर्च केला. असं वाटलं तर प्लॅनिंग ज्यावेळेस आपण करतो ना अति प्रयोग करायला गेलो ना की तुम्हाला अंगलट आल्यासारखं वाटतं आणि अति प्रयोग करायला गेले ते म्हणजे टोंबिवली संघ आणि गोलंदाज नौका वापरला गेला आणि त्या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी खराब कामगिरी केली ढिसाल कामगिरी पाहायला मिळाली आणि फलंदाजी पाहिली गेली तर आक्रमण चढवलं गेलं ते म्हणजे फलंदाज तन्वीर या फलंदाजाला त्यानं त्या षटकामध्ये 2 षटकार मारले आणि सिंगल डबलला मात्र जास्त प्राधान्य दिलं आणि त्या षटकामध्ये 21 धावा ठोकल्या गेल्या ते म्हणजे तळेगाववाडी संघानं. दोन्ही फलंदाज मैदानावर आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला बॅटर होता प्रतीक पाटील, नॉस्ट्राईक एंडला फलंदाजी आदित्य भोईर. प्रतीक पाटील आणि आदित्य भोईर अशी जोडी आपण पाहतोय. मुख्य फलंदाज मैदानावर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिल्या षटक घेणारा गोलंदाज तन्वीर. पहिला चेंडू उडवलाय चेंडू गेलाय सुपर नेक्सरच्या दिशेने आणि सोपा झेल त्या ठिकाणी पकडलाय क्षेत्ररक्षक अनिकेत या क्षेत्ररक्षकाने आणि पहिला ब्रेक तो लागतो. एक मोठा मासा गळाला राहतो म्हणजे तळेगाववाडी संघाच्या गोलंदाजाच्या प्रतीक पाटीलच्या स्वरूपामध्ये. मात्र डावखुरी हाताचा फलंदाज आता मैदानावर रवाना होता. एक मोठा मासा घराला लागलेला मित्र म्हणून मोठा फलंदाज प्रतीक पाटीलला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज तन्वीर याच्या माध्यमातून अतिशय चांगला क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो. क्वालिटीचा क्रिकेट पाहायला मिळतं. दोन्ही संघांकडून स्टँडर्ड क्रिकेट जे काय असतं दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतं आपल्याला या दोन्ही संघांकडून. क्रिकेटचा खेळ मित्रांनो अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कोण चॅम्पियन बनणार याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. ही शेवटची लढत आपण पाहतो. 21 चषकामध्ये कोण चॅम्पियन होणार कोण स्वप्न घेऊन उतरला ते म्हणजे तळेगाववाडी संघ आणि स्वप्न साकार होणार की नाही हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. शेवटच्या अंतिम 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 27 धावांची गरज आहे. नौका फलंदाज मोनिश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न भासलाय. टप्पा पडल्याचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख पार पडतोय. गुड बॉलिंग दर्जेदार कामगिरी करतोय. कमालीची गोलंदाजी दाखवतोय. मोठा संघ कोणत्याही प्रकारचं दडपण घेतलं नाहीये. प्रेशरनं गोलंदाजी करत नाहीये. माइंड फ्रेशनं गोलंदाजी करतोय. गोलंदाज तन्वीर सिटी करावी तेवढी कमी या गोलंदाजी फलंदाजी करत असताना चमक कामगिरी पाहायला मिळाली. त्याच पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी बॅक टू द बॉल डायरेक्ट जबरदस्त आणि पंचांकडे मात्र पंचांनी रेफर केलंय या ठिकाणी थर्ड अंपायर साठी.
फलंदाज या ठिकाणी बाद होतो. डायरेक्ट हिट केलं होतं. अतिशय चांगला क्रिकेटचा दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतं. तळेगाववाडी संघाकडे सुट्टी करावी तेवढी कमी या गोलंदाजी करत असता स्वतःच्या फॉलोअरमध्ये एक जबरदस्त डायरेक्ट हिट केला आणि एक मोठा फलंदाज बाद झालाय मोनिशेच्या स्वरूपामध्ये. एक परिस्थितीमध्ये सापडला तो म्हणजे 27 धावांचा पाठला करत असताना टेंभुर्णी संघ अतिशय चांगली कामगिरी सरस कामगिरी करतोय. मेहनत करतोय, जिद्दीने खेळतोय, चिकाटीने खेळतोय, आत्मविश्वासाने खेळतोय. तो म्हणजे तळेगाववाडी संघ स्वप्न घेऊन उतरलाय एकविरा चषकाचं आणि ते चषकाचं स्वप्न पूर्ण होणार की नाही हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. अजूनही येणारे काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी चेंडू एक्झिक्यूट केला. चेंडू जातो लॉंग ऑन रिझन मध्ये कार्पेटच्या साह्यानं कोणत्याही प्रकारची गरज नसताना अति घाई आणि संकटात नाही प्रत्येक फलंदाज मात्र या ठिकाणी घाई करतो आणि या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. अगदी पाहायला गेलं ना तर रनआउटच्या ज्या विकेट फेकल्या जातात ना त्या खूप खराब असतात. खरं फलंदाज चांगले असतात आणि अतिघाई करायला जातात आणि या ठिकाणी विकेट गमावून बसतात. ते म्हणजे टेंभुर्णी संघाचे फलंदाज. तळेगाववाडी संघाला टॉप डीजे आता पाठ झाली. आता देवाची गाणी लावा. शेवट आहे, गोड झाला पाहिजे. याचसाठी केला होता आत्ताच शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटची लढत आपण पाहतोय. काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. आउटस्टँडिंग गोलंदाजी, मॅग्निफिशंट गोलंदाज तन्वीर याच्या माध्यमातून. आता या ठिकाणी पार्टनरशिप करावी लागेल मित्रमंडळींना सामना जिंकायचा असेल तर. कारण ज्यावेळेस नवरा बायको एकमेकाला साथ देतात त्यावेळेस त्यांचा संसार चांगला चालत असतो. अशा प्रकारे पार्टनरशिपची गरज आहे आणि फलंदाज या ठिकाणी बॅक टू द बॉल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. त्यानंतर मार खाल्ला गोलंदाज मुनीश या गोलंदाजाला आणि 21 धावा त्या गोलंदाजांना खर्च केल्या आणि याचा फायदा झाला ते म्हणजे तळेगाववाडी संघाला एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. एक रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळाला. बिदारी तलवार चालवली ती म्हणजे फलंदाज तन्वीरनं एक षटकार मारला गेला. त्यानंतर त्यानं एक षटकार मारला लॉंग ऑन रिझर्व मध्ये. एक देखणे फटके पाहायला मिळाले आणि संघाला मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम केलं आणि 27 धावांचा पाठला करताना पहिल्या षटकामध्ये त्यानं फक्त तन्वीरनं आपल्या षटकामध्ये एकच रन खर्च केली आणि त्यानं 2 विकेट घेतल्यात आणि 2 सांघिक विकेट मिळाल्यात ते म्हणजे तळेगाववाडी संघाला.
पहिला चेंडू ऑर्किड पद्धतीचा चेंडू होता. मॅरिट नुसार फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये होता. एक धाव सहजरित्या पूर्ण, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. चित्त्याच्या चपलाईन गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणतात दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 3 या आकड्यावर. 27 धावांचा पाठलाग करत असताना इथून पुढे आक्रमण करावं लागेल. फलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तन्वीरच्या माध्यमातून अष्टपैलू खेळाडू आज दिवस आहे तन्वीरचा. त्याने फलंदाजी चांगली केली, गोलंदाजी सरस पाहायला मिळाली, तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्यावेळेस गोलंदाजी करत असताना गोलंदाज क्षेत्ररक्षक जर त्याला साथ देत असेल ना तर गोलंदाजी अतिशय चांगली होत असते. आणि तसंच या ठिकाणी घडलं गेलंय ते म्हणजे तलेगाववाडीच्या माध्यमातून करतोय फलंदाज शादाब. सगळे प्रत्येक चेंडू सीमारेषे पलीकडे मारावा लागेल सामना जिंकायचा असेल तर टोंगेडी संघाला. हा चेंडू बॅट चेंज लागून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. राहुल कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये, आनंद साजरा करतात, उत्साह साजरा करतात. अतिशय चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सादर केला या सर्व खेळाडूंनी. कर्तव्य दक्ष भूमिका बजावली ती म्हणजे तन्वीर, शार्दूल आणि राहुलनं अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला तलेगाववाडी संघाकडून खेळत असताना. आणि त्याच प्रकारे फायनल मध्ये सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळते. आणि चॅम्पियन कोण बनणार ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. अजूनही इथून पुढे बनवायचे होता. आजच्या दिवसामध्ये 99,000 लोकांनी मॅच पाहिली आहे. टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे साई प्रीत लाईचं. अतिशय जबरदस्त काम त्यांच्या माध्यमात. श्री समर्थ इव्हेंटचं चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. सिंगल होती तिथे मात्र या ठिकाणी डबलला कन्वर्ट केलंय. या 2 धावेच्या बराबरीनं सामना जवळपास झुकला गेला. तो म्हणजे तलेगाववाडी संघाकडे एकतर्फी सामना होईल असे चिन्ह वाटत नव्हते. टोंगेडी संघ एक मोठा संघ होता, फाईट होईल असं वाटलं होतं. टफ फाईट मॅच पाहायला मिळेल, रंगतदार सामना पाहायला मिळेल. फायनलचा सामना होता, अंतिम सामना होता. मात्र या ठिकाणी तलेगाववाडी संघाने सरस कामगिरी केली अंतिम सामन्यामध्ये आणि जवळपास सामना खेचून घेतला. आतापर्यंत खुला केलाय सामन्यामध्ये. पॅकर थोडेसे नाराज असतील आणि खूप खराब चेंडू टाकला. असे जर चेंडू हाताळले तर निश्चित परत येऊ शकतो. 1+4 अशा 5 धावा मिळतात. या 5 धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 10 अजून येणार आहे. एक चेंडू 17 धावांची गरज आहे. खूप मोठा पल्ला पार करायचा. आयोजक यशस्वी ठरलेत. बाबू मांडे, दिनेश पाटील आणि केदार तेलंगे यांचे आभार मानावं तेवढं कमी आहे. हा 21वा चषक 2023 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सॉरी खराब चेंडू या ठिकाणी फेकले जातात. असे जर चेंडू हाताळले, एखादा बिमार चेंडू पडला आणि षटकार जर आला, अशी मॅच झाली होती तलेगाव आणि वडवल. ज्यावेळेस मनुष्य पाटील गोलंदाजी करत होता आणि एक बिमारचा चेंडू षटकार मारला होता आणि तो सामना जिंकला होता. झोपून फटका मारला आहे या ठिकाणी. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जातोय स्कोरलेसच्या दिशेला सीमा रेषे पलीकडे. एक ब्रँडेड आकाशाला गवसणी घालणारा षटकार, तोच विजय.